नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर मी आत्ताच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची एक बातमी वाचली। बातमी अशी होती की त्यांनी चिंचोली लिंबाजी येथे एका आरामशींवर त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्यांनी म्हटलं आहे की या अवैध धंद्यामुळे महसूल जमा होत नाही आणि महसूल जमा न झाल्यामुळे शासनाकडे बजेट त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि बजेट नसल्यामुळे विकासाचे कामं ठप्प झालेले आहेत। तर दादा, मी तुमच्या या विचाराशी सहमत आहे, पण या लाकडाऐवजी असे अनेक अवैध धंदे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे। आपल्या महाराष्ट्रात गेल्या बऱ्याच वर्षापासून गुटखा बंदी आहे, पण तुम्ही मला सांगा असं कोणती टपरी नाही की त्या टपरीमध्ये गुटखा मिळत नाही। आणि शासन ज्यावेळेस एक नॉर्मल कारवाई म्हणून एखादे छोटे मोठे व्यावसायिक पाहतात आणि त्या दुकानावर, त्या टपरीवर किंवा एखाद्या डीलरवर रेट पाडतात आणि पेपरमध्ये बातमी येते की लाखो रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला। पण महाराष्ट्रामध्ये कोटी रुपयाचा व्यवसाय हा गुटख्याचा चालू आहे आणि प्रत्येक टपऱ्यामध्ये गुटखा मिळतो। जर या गुटख्याची किंमत नियमानं 1 ते 2 रुपये आहे, पण गुटखा बंद या नावाखाली त्या गुटख्याला डबल टिबल रेटने त्या ठिकाणी विकले जाते। जो 1 ते 2 रुपयाचा गुटखा त्या गुटख्याला कमीत कमी 5 ते 10 रुपयात विकल्या जातं। मग जर हा गुटखा बंद आहे तर मग हा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध कसं काय? आणि जर या गुटख्याला जर महाराष्ट्राला जर खरंच महसूल जमा करायचा असेल तर शासनाने गुटख्याला परवानगी देण्यात यावी, जेणेकरून महाराष्ट्राला गुटख्याच्या माध्यमातून महसूल मिळेल। आणि कारण असा बी तो गुटखा मिळतो तसाही त्या ठिकाणी मिळतो, मग बंद हा नेमका हा शब्द का वापरला जातो? आणि बंद असताना मग हा गुटखा आपल्या महाराष्ट्रामध्ये विक्री होतो कसा? कारण हे शासनाला माहित नाही का, शासनाच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी माहित नाही का? पण कुठेतरी शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मिलीभगत केल्या जाते आणि कोटी रुपयाचा गुटख्याचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या चालू आहे। तर दादांना मी विनंती करतो की जसं तुम्ही एक छोट्या मोठ्या व्यवसायावर त्या ठिकाणी एक गदा आणलेली आहे, तसं आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात अवैध धंदा जर कोणता चालू असेल तर तो गुटखा विक्रीचा आहे। कारण जसा महाराष्ट्राला दारूच्या व्यवसायातून महसूल जमा होतो आणि त्या महसूलमधून आपले शासकीय विकासाचे कामं केले जाते, तसंच जर आपल्याला खरंच बजेट उपलब्ध करायचे असेल तर गुटख्याला परवानगी देण्यात यावी आणि त्या गुटख्याच्या माध्यमातून महसूल निर्माण होतो आणि या महसूलमुळे आपल्याला बजेट या ठिकाणी उपलब्ध होईल। नाहीतर खरंच आपण महाराष्ट्राचा विचार या ठिकाणी करत असेल तर 100% गुटखा हा तडीपार बंद झाले पाहिजे। कोणत्या एका टपरीत